संजय राऊतांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। नाशिक भूसंपादन घोटाळा संदर्भात राऊतांनी मोदींना पत्र पाठवलंय। नाशिकमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। शिंदे आणि त्यांचे बिल्डर हे याचे मुख्य सूत्रधार आहेत असा मोठा आरोपही संजय राऊतांनी केलाय। तर आपण पाहतोय संजय राऊतांनी मोदींना पत्र पाठवलेलं आहे। नाशिक भूसंपादन मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। या पत्रामध्ये त्यांनी या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे। नाशिकमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्याचबरोबर शिंदे आणि त्यांचे बिल्डर हे यातले मुख्य सूत्रधार असल्याचा मोठा आरोपही संजय राऊतांनी केलेला आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊतांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। नाशिकमध्ये भूसंपादन घोटाळा झालेला आहे आणि या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे। विकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या। आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं नाशिक मधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं। याची गरज नाहीये आणि हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले। काही बिल्डरांनी त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या, बरं का, शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये 5 पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये घेतले। अशी 27 प्रकरणं आहेत।